नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आशिक नैतामे. तर आज आम्ही आलो होतो रावणवाडी गावामध्ये. आणि रावणवाडी गावात आलं असता इकडे तिकडे बघितलं, थोडीशी हार्पिंग केली तर आम्हाला बांबू पीट वायपर मिळालेला बघू शकता. बघूया. आणि बांबू पीट वायपर खूप सुंदर असा साप आणि छोटासाच आहे. आणि आम्हाला माहीत होता खूप मोठा इथं आढळ आहे, परंतु अजूनपर्यंत मिळालेला नव्हता आणि आता हा आम्हाला मिळालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, बांबूपीट वायपर एक जवळजवळ 1 फुटाचा असेल आणि हा पिल्लू आहे. आणि बांबूपीट वायपर मिळाला हे खूप आनंदाची गोष्ट आहे. तर हा जो बांबूपीट वायपर आहे आपल्या रावणवाडी या भागामध्ये ह्या सापाची नोंद आहे आणि आपल्याला आज मिळालेला आहे. तर खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. जवळजवळ 1 फुटाचा बांबूपीट वायपर, ह्याला चापडासुद्धा म्हटले जाते आणि हिरवा घोणससुद्धा याला बोलल्या जातो. आणि परत जीवशास्त्राचा जर विचार केला तर त्रिमिनियस ग्रामिनियस हा याचा जीवशास्त्राचा नाव आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा छोटासा एक आपल्या भागात भंडारा जिल्ह्यामध्ये दुर्मिळ साप मिळालेला आहे. आणि सर्वांना विनंती आहे मित्रांनो की आपण अशा प्रकारच्या कधीही कुणाला साप मिळाल्यास कृपया मारू नका. पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, कुणालाही जरी असं साप मिळालं जंगलामध्ये तरी सर्पमित्रांनाच कॉल करायचा आहे. सर्पमित्र 24 तास सेवा उपलब्ध असते. आणि सर्वांचे खूप खूप मनापासून आभार की आपण ह्या प्रकारच्या सापांना दिसल्यावर मारत नाही. आणि आजकाल सर्वांनी तुम्ही सर्पमित्रांनाच कॉल करतात, जेणेकरून त्याच्यामुळेच हे साप वाचायला लागलेले आहेत आणि दिसायला लागलेले आहेत. तर मित्रांनो, पुन्हा आपण तुम्हाला जवळून दाखवूया हा साप. तर मित्रांनो, खूप आनंदाची गोष्ट भंडारा जिल्ह्यात ज्या प्रकारे आढळ आहे, तर आपल्याला ह्या 2026मध्ये जुलै महिन्यात आपल्याला हा बांबूपीट वायपर मिळालेला आहे. तरी मित्रांनो, सर्वांना विनंती, ज्यांनी अजूनपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक नसतील केले, शेअर नसतील केले आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ही सर्वांना विनंती. तर आमच्यासोबत आमचे मित्रसुद्धा होते, आमचे दरवेश भाऊ, जे की पोहऱ्याचे आहेत. यांनी आम्हाला आग्रास्ता बोलवलेलं होतं. आणि त्याच्यासोबतच आमचे मित्र राहुल भाऊ हे सुद्धा आलेले होते. तर बघू शकता खूप सुंदर असा बांबू पीट वायपर छोट्याशा झाडावर. आणि इथं खूप मोठा एक झाड आहे, हा बघू शकता खूप उंच असा झाड आहे. कदाचित होऊ शकते ह्याच्यावरून खाली आलेला असेल किंवा बाजूनं सुद्धा इकडे झाडी आहे.